बातमीपत्रात आता पाहणार आहोत काही खास रिपोर्ट्स। व्हीएसआर कंपनीवर गुन्हा का दाखल होत नाही हा प्रश्न आता रोहित पवारांसह विरोधकही विचारू लागलेत। या संदर्भात ठाकरे गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना एक सल्ला दिलाय। एफआयआरचा विषय तापलेला असताना तिकडे सीआयडीनेही अजित पवारांच्या घातपाताबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे। व्हीएसआरवर गुन्हा दाखल करण्यात काही अडचण आहे का पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। एखादा खून झालेला आहे, कोणीतरी खून केलाय ना, खून केलेल्या हत्या झालेली आहे। अजित पवारांचा खून केलाय, हत्या झाली आहे असा थेट आरोप संजय राऊतांनी केलाय। एकीकडे रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा विषय लावून धरलाय, तर ठाकरेंची शिवसेनाही रोहित पवारांना पाठिंबा देत मैदानात उतरली आहे। व्हीएसआर कंपनीने सुरक्षा मानकांचं पालन केलं नाही असा ठपका डीजीसीएने ठेवल्यानंतर रोहित पवारांची पुढची लढाई होती ती व्हीएसआर आणि डीजीसीए विरोधात एफआयआर दाखल करण्याची। रोहित पवारांनी मुंबई आणि बारामतीमध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न केला, पण दोन्हीकडे एफआयआर दाखल करून घेण्यात आला नाही। त्यावरूनच संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना एक निरोप दिलाय। या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत। कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही। सुनेत्राताई पवार या डेप्युटी सीएम आहेत, त्यांना तो अधिकार आहे आपल्या पतीच्या रहस्यमय मृत्यूच्या चौकशीत त्यांनी सुद्धा तेवढाच रस घेतला पाहिजे जेवढा रोहित पवार आणि आम्ही सगळे घेत आहोत। त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे की मुख्यमंत्री महोदय, आपण गृहमंत्री आहात, तुम्ही एफआयआर का दाखल करत नाही। दरम्यान अजित पवारांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आलाय याबाबत सीआयडीनेही महत्त्वाची माहिती दिली आहे। याच्यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इल्लीगल ओमिशन म्हणतो, किंवा इतर कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, हा या तपासाचा स्कोप आहे। रोहित पवारांनी मुंबईत त्यानंतर बारामतीत एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर रोहित पवारांनी सीआयडी ऑफिसही गाठलं। मी माझं स्टेटमेंट इथं रेकॉर्ड केलेलं आहे। ते रेकॉर्ड केलेल्या स्टेटमेंटमध्ये मी काही एजन्सीची नावं घेतलेत, पण तो करतोय नाही करतोय हे बघण्याची जबाबदारी डीजीसीएची आहे। त्यामुळे डीजीसीए पण जबाबदार, व्हीएसआर पण जबाबदार, त्याच्याच बरोबर ॲरो नावाची कंपनी, त्या ॲरोच्या जो व्हॉट्सअप चॅट आहे नाही तर जो ग्रुप आहे त्याच्यात अधिकारी जे आहेत जबाबदार, त्यांची नावं, मी नावं कोणाचंच घेतलं नाही। आणि ह्याला क्रिमिनल कॉन्स्पिरसी असल्यानंतर एखादी संस्था नाही तर व्यक्ती जो क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये ज्याला आपण घातपात करण्याच्या मागे जो व्यक्ती नाही तर काही संस्था असेल त्याचं मुंबईपासून ते बारामतीपर्यंत आणि अगदी दिल्लीपर्यंतही रोहित पवारांची एकच मागणी आहे, ती म्हणजे व्हीएसआर आणि डीजीसीएवर एफआयआर दाखल करा। मात्र एफआयआर नेमका का दाखल होत नाही यावर तज्ञ काय म्हणतायत ते पहा। या एडीआर अंतर्गतच चौकशी केली जाईल की ही अकस्मात मृत्यू होती, ॲक्सिडेंट होतं, कॉन्स्पिरसी होती, कटकारस्थान होतं, काय होतं, त्याच्यात चौकशीचा तो बाब आहे। परंतु हे सीआयडीकडे तपास आता प्रलंबित असल्या कारणाने सीआयडी या सगळ्या मुद्द्यांवरती निश्चितपणे चौकशी करेल। आणि त्यामुळे आता जो प्रयत्न केला जात आहे रोहित पवारांकडून की गुन्हा दाखल करण्यासाठी, मला वाटतं त्याला कायद्यात कुठलंही स्थान नाही। कारण एकदा एडीआर रजिस्टर झाल्यानंतर जोपर्यंत त्या एडीआरचं लॉजिकल कन्क्लुजनला तो जात नाही तोपर्यंत त्याच विषयावरती दुसरी एफआयआर नोंदवता येत नसते। अजित पवारांच्या अपघाताचा विषय रोहित पवारांनी लावून धरलाय आणि त्यानंतर डीजीसीएने व्हीएसआरवर कारवाई करत 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे। आता व्हीएसआरवर एफआयआर का दाखल होत नाही या प्रश्नाचं उत्तरही यंत्रणांनाच द्यावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।